हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना, मजेत ना असायलाच पाहिजे. चला तर मग आज आपण चकली बनवणार आहोत. तर बघा, तर मग साहित्य घेतलं की आपण हा जुना रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि याच्यासाठी बघा 1 किलो तांदूळ आहे हा रेशनचा. आपण रात्री धुवून वाळू घातलेला आहे आणि आता ती भाजणी करून घेणार आहोत. बघा, हरभऱ्याची डाळ ह्या वाटीने अर्धी वाटी घेतलेली आहे, पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि शाबू घेतलेला आहे अर्धी वाटी, मुगाची डाळ आहे अर्धी वाटी. बघा आता मैत्रिणींनो, आपण मुगाची डाळ भाजून घेणार आहोत अशी. बघा तर मैत्रिणींनो, असा आपण आपला तांदूळ असा भाजून घ्यायचा आहे. हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. सगळं साहित्य झाले, फक्त आपलं पोहे भाजायचं राहिले. बघा तर मग फक्त राहिले तर भाजायचं मैत्रिणींनो. पोहे झाले की आपली भाजणी पूर्ण होणार आहे भाजायची. बघा तर मैत्रिणींनो, आता आपलं सगळं भाजणी पूर्ण झालेली आहे आणि आपण नंतर पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत चकली आपली कशी कुरकुरीत होणार आहे. बघा आता आपण ही दळून आणून चकली करणार आहोत. तर पुढच्या रेसिपीमध्ये बघा तुम्ही की आपली चकली कशी कुरकुरीत होणार आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमची ही चकली बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटते. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.